मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरजू महिलांना पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. आता काल 8 जुलै 2024 रोजी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी एक स्वतंत्र GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार, पिंक ई रिक्षा घेण्यासाठी कुठले कागदपत्र लागणार, कशा प्रकारे तुमचा अर्ज प्रोसेस केला जाणार, अर्ज कुठे करता येणार, ही सर्व माहिती दिलेली आहे, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजना, महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे 8 जुलै 2024 रोजी पिंक ई गुलाबी रिक्षा गरजू महिलांना रोजगारासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश हा राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी, तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या 17 शहरातल्या इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या 17 शहरांमध्ये एकूण 10,000 लाभार्थ्यांना या पिंक ई रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. प्रत्येक शहरामध्ये किती लाभार्थी असतील याची एक लिस्ट GR मध्ये दिलेली आहे. जसे मुंबई उपनगरमध्ये 1400 लाभार्थी, नाशिकमध्ये 700, कल्याणमध्ये 400, सोलापूरमध्ये 200 आणि इतर. जर तुम्हाला हा GR वाचायचा असेल तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. योजनेचे स्वरूप काय असेल त्याचीही माहिती इथे मिळते. ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व कराच्या म्हणजे GST, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स एक्सेट्रा समावेश असेल. म्हणजे जी काही रिक्षा असेल त्याची जी काही किंमत असेल त्याच्यामध्ये हे सगळे टॅक्स इन्क्लुडेड असतील. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे लाभार्थी महिलांना कर्जासाठी बँकांमध्ये अप्लाय करावे लागेल, तिथून 70% लोन उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. म्हणजे रिक्षाची जी काही किंमत असेल तिचा 70% भाग हा कर्जाचा असेल, जे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा नागरी सहकारी बँकेकडून मिळेल. आणि रिक्षाच्या किमतीची 20% रक्कम ही शासनाकडून दिली जाईल. लाभार्थ्यांना म्हणजे महिला किंवा मुलींना पिंक ई रिक्षासाठी 10% आर्थिक भार उचलावा लागेल. म्हणजे रिक्षाची जी काही किंमत असेल त्याच्या 10% रक्कम ही तुम्हाला भरणं आहे, म्हणजे महिला व मुलींना भरणं आहे. जे काही कर्ज बँकांमधून घेतले जाईल त्याची परतफेड 5 वर्ष म्हणजे 60 महिन्यांमध्ये करणे गरजेचे असेल. या योजनेसाठी लाभार्थी फक्त राज्यातील गरजू मुली व महिला असणार आहे. दुसरं कोणालाही इथे अर्ज करता येणार नाही. आता यासाठी पात्रता काय आहे, तर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य असेल. 35 वर्षाच्या वरती अर्ज स्वीकारला जाणार नाही. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेमध्ये अकाउंट असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असेल. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह किंवा बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा या योजनेसाठी प्राधान्य मिळणार आहे. या जर पात्रता पूर्ण होत असतील तर तुम्हाला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जसे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचाही एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जमा करावे लागणार आहे. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला,
आता इथे लक्षात ठेवा, उत्पन्नाचा दाखला हा महिलांचा असला पाहिजे असं नाही. जो कोणी कुटुंब प्रमुख असेल त्याचा उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला मिळवावे लागेल, ज्यामध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे दर्शवलेले पाहिजे. बँकेच्या अकाउंटचे पासबुक म्हणजे पहिल्या पानाची कॉपी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. हा फोटो लाभार्थी महिला किंवा मुलीचा असला पाहिजे. त्याचप्रमाणे मतदार ओळखपत्र, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार आहे याचे हमीपत्र, म्हणजे जी कोणी महिला लाभार्थी असेल तिच्या व्यतिरिक्त ती रिक्षा कोणीही चालवणार नाही असे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे सुद्धा हमीपत्र. हे दोन्ही हमीपत्र सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स बरोबर जोडायचे आहेत किंवा अपलोड करायचे आहेत. आता लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार, म्हणजे कोणाचे नाव समोर येणार, कोणत्या महिलांना पिंक ई रिक्षा दिली जाणार. तर यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. म्हणजे जी काय आपण ही लिस्ट पाहिली की प्रत्येक शहरामध्ये किती लाभार्थी असले पाहिजे, याच्यापेक्षाही जास्त अर्ज जर प्रत्येक शहरातून प्राप्त झाले आणि त्यातून ज्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे त्या लाभार्थ्यांमधून एक लॉटरी काढली जाईल आणि त्यामध्ये निवड होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल. आता पिंक ई रिक्षा याची एकूण किंमत किती आहे, तर पिंक ई रिक्षा ही 4 लाख रुपयांची असेल. मोटर कॅपॅसिटी तिची 10 HP असेल. मायलेज चार्ज हे असेल किमान 110 किलोमीटरची आणि सीट असतील 3+1 ड्रायव्हर, म्हणजे एकूण 4 लोक या रिक्षामध्ये बसू शकतात. तर 4 लाख रुपये किमतीमध्ये 70% भाग हा कर्जाचा असेल, 20% भाग हा शासन देणार आहे आणि 10% भाग हा लाभार्थ्याला पे करायचा आहे. आता या योजनेची कार्यपद्धती काय असेल, रिक्षा कशी दिली जाईल, ही सर्व माहिती तुम्हाला योजनेची कार्यपद्धती या सेक्शनमध्ये GR मध्ये वाचता येईल. GRची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. योजनेसाठी इच्छुक महिलांना पिंक ई रिक्षासाठी अर्ज करायचा असेल तर तो जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला करता येईल. योजनेच्या महत्त्वपूर्ण अटी व शर्ती, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल, म्हणजे एक महिला एक रिक्षा. यानुसार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी आणि कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेचीच असेल. तर मित्रांनो, राज्यातील गरजू महिलांना त्यांच्या रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली असून आता त्यासाठी अर्ज स्वीकृती लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हालाही किंवा तुमच्या परिचयातील कुठल्याही महिलांना, मुलींना या पिंक ई रिक्षा योजनेची गरज असेल तर ही माहिती त्यांच्यासोबत अवश्य शेअर करा. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी जो काही नवीन ऑफलाईन अर्ज आता मिळत आहे तो कसा भरायचा त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही माहिती देखील आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे. ते दोन्हीही व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.